वेलकम फ्रॉम वैसंगी टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, कारण की आता जी आहे आजची आहे 28 तारीख आणि जवळपास फक्त एक दिवस बाकी आहे पवित्र पोर्टलवर जे रजिस्ट्रेशन आहे ते संपण्यासाठी। तर तारीख वाढली का, त्या संदर्भात तारीख वाढणार आहे का, आणि नंतर विशेष म्हणजे तारीख वाढणार असेल तर कशा संदर्भात काय अपडेट आहे त्या संदर्भात, आणि सोबत सोबत जर तारीख वाढली नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय 100% झालाय का या संदर्भात, आणि सोबत तारीख वाढली, डेट एक्सटेन्शन त्या संदर्भात, डॉक्युमेंट इश्यू डेट जी आहे ती त्या संदर्भात, OTP संदर्भात जो आहे तो, नंतर फॉर्म मिस्टेक जर असेल ते, आणि नंतर तुमचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफिकेशन, आणि नंतर काही अपडेट आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन 2025 प्रक्रिया सुरू आहे। त्या संदर्भात महत्त्वाची एक अपडेट अशी आहे की कदाचित पवित्र पोर्टलवरचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याची तारीख एक्सटेंड होऊ शकते मे बी, पण अजूनही जे आहे ऑफिशियली पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाहीये। आता काही असे उमेदवार आहेत की ज्यांनी स्वतःचा फॉर्म, जवळपास मॅक्झिमम असे उमेदवार असतील की ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाय, किंवा काही असे उमेदवार असतील ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नसेल। तर ज्यांनी केलाय त्यांच्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे ते मी पुढे सांगणार आहे। पण ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नसेल तर तुम्हाला एक तुमच्यासाठी माहिती अशी आहे की उद्या, म्हणजे उद्या शेवटची तारीख आहे, 29 तारीख आहे उद्या। तर 29 तारखेमध्ये म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म जो आहे, म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुमचा फॉर्म जर काहीच गोष्टी बाकी नसतील किंवा तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी करेक्ट आहे, तर त्यावेळेस तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या। त्याची डॉक्युमेंट, त्याची PDF डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंटआउट सुद्धा काढून घ्या, ठीक आहे। कारण की एकच दिवस शिल्लक आहे, रिस्कवर राहू नका, कारण की उद्या जे आहे जर एक्सटेन्शन नाही मिळालं तर त्यावेळेस तुमचा फॉर्म जो आहे अनसर्टिफाय राहायला नको, कारण की तुम्ही भरती प्रक्रियेच्या बाहेर जाऊ शकता। आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती आहे डॉक्युमेंट संदर्भात इश्यू डेट। आता काही उमेदवार असे आहेत की डॉक्युमेंट जे आहेत त्याच्या संदर्भात काय काय नवीन अपडेट आहेत बघा। NCL संदर्भात, नंतर EWS, नंतर यांना जे आहे सध्याच्या तारखेमधलं EWS किंवा NCL असलं तरी चालते, 29/12/2025 पर्यंत चालते। नंतर कास्ट सर्टिफिकेट जे आहे तुमचं, कास्ट सर्टिफिकेट 14 तारखेच्या आतमधलं, डोमिसाईल 14 तारखेच्या आतमधलं। नंतर जर समजा तुमच्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक असेल, काही असेल, तुम्ही गॅजेट काढला असेल किंवा ॲफिडेविट काढला असेल तर ते नंतरच्या तारखेमध्ये असलं तरी चालेल। नंतर अजून आहे काही डॉक्युमेंट असे आहेत प्रोफेशनल क्वालिफिकेशन, ज्यांचे जे IPL विद्यार्थी होते त्यांच्यासाठी सांगितलं तुम्ही की जो 9वा महिना आहे 2025, 25/9 किंवा 29/9 काहीतरी तारीख आहे, तिथपर्यंत तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे। आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी 14/5/2025 ही शेवटची तारीख असणार आहे। आता येऊया मेन मुद्द्यावर, डोमिसाईल संदर्भात। काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता डोमिसाईल संदर्भात काही अपडेट आहे का, तर बघा सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर असेल किंवा कोणत्याही ठिकाणी डोमिसाईल संदर्भात अजूनही वरिष्ठ लेवलवरून कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाहीये। डोमिसाईल नंतरच्या तारखेमध्ये चालणार किंवा नाही चालणार, जर तुम्हाला याच्यावर उपाय किंवा ऑप्शन हवा असेल तर त्यावेळेस तुम्ही एक उपाय करू शकता। ज्या उमेदवारांजवळ डोमिसाईल नाहीये, नंतरच्या तारखेमधला आहे, तर त्यांनी काय करायचंय, तुम्ही अगोदर जर रहिवासी दाखला असेल तुमच्याजवळ तर त्यावेळेस तो तुम्ही अपलोड करा, जेणेकरून तुमच्याजवळ डोमिसाईल नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल। पण जर समजा तुम्ही रहिवासी दाखला असेल किंवा इतर वय, राष्ट्रीयत्व किंवा आदिवास प्रमाणपत्र असेल जुनं एखादं, तर ते जरी अपलोड केलं तरी सुद्धा चालते। ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा, जेणेकरून तुम्ही भरती प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागते, जर तुम्ही डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर त्यावेळेस डॉक्युमेंट नक्की अपडेट करा, ठीक आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्या संदर्भात सांगणार आहे। पुढची एक गोष्ट आहे अजून आता OTP संदर्भात काही उमेदवारांची अशी विचारणा होती की OTP येत नाहीये, फॉर्म सबमिट करायचा किंवा होत नाहीये, तर त्यावेळेस काय करा, मी एक तर अगोदर दोन ऑप्शन आहेत तुमच्याजवळ। मोबाईल नंबर चेंज करायची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत। एक तर लेट नाईटला म्हणजे रात्रीला 12-1-2च्या आसपास जे आहे तुम्ही तुमचा फॉर्म, स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी घ्या किंवा लॉग इन करा, कारण की इतक्या उशिरा कोणी लॉग इन करत नाही। जेव्हा ट्रॅफिक जास्त नसते सर्व्हरवर तेव्हा तुम्ही लॉग इन करा, लेट नाईटला किंवा एक तर अर्ली मॉर्निंग, म्हणजे सकाळी एक तर अगोदर म्हणजे जवळपास 2-3-4च्या सुमारास जे कोणी राहत नाही
लॉग इन करताना, तर मॅक्झिमम कॅन्डिडेट्स दिवसभरामध्ये जे आहे लॉग इन करतात, त्याच्यामुळे OTP शक्यतो येत नाही. आणि OTPला तीनदा क्लिक करू नका, जेणेकरून OTP रिसेंड करताना कितीतरी वेळेस तुम्ही क्लिक केल्यामुळं OTPच येणार नाही. त्याच्यामुळं लेट नाईटला किंवा अर्ली मॉर्निंगला ते अप्लाय करा. ठीक आहे, OTPचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. EO ऑफिसला ज्यांचं मिसमॅच आहे अजूनही, आता ती गोष्ट जी आहे तुमच्याकडून पॉसिबल होणार नाही, तर शक्यतो जशा प्रकारे समाधान व्यवस्थितरित्या करता येईल ते योग्य समाधान करून घ्या. तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे सब्जेक्टनुसार. काही विद्यार्थ्यांना स्वतःचे सब्जेक्ट अजूनही कळत नाही की कोणता सब्जेक्ट टाकायचा कोणता नाही, तर त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये आहे तो विषय टाकला तरी सुद्धा तुमचं जे आहे तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार ग्राह्य धरलं जाते, त्यानुसारच तुम्हाला पसंतीक्रम येतं. फक्त 10वीचं माध्यम जास्त महत्त्वाचं आहे, 12वीचं महत्त्वाचं आहे, आणि नंतर तुमचं D.Ed किंवा B.Ed जे असेल प्रोफेशनल क्वालिफिकेशन ते त्याचं माध्यम खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बाकी ग्रॅज्युएशन जे आहे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन याचं माध्यम, याचे विषय आपल्याला 9वी 10वीसाठी आणि 11वी 12वीसाठी विचारात घेतले जातात. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही तुमचा विषय टाका. ॲग्रिकल्चर विषय असेल तर ॲग्रिकल्चर टाका, तिथे ॲटोमॅटिकली तुम्हाला जे आहे बाकीच्या गोष्टींसाठी कन्सिडर केलं जातं. पुढची जी गोष्ट आहे ती आहे फॉर्ममध्ये मिस्टेक. आता उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराने पूर्ण फॉर्म भरला आहे, पण त्याच्या फॉर्ममध्ये त्याला असं वाटतं की कुठे ना कुठे काही ना काही मिस्टेक आहे. तर 2 प्रकारचे मिस्टेक असू शकतात, एक तर डॉक्युमेंट संदर्भात किंवा एक तर माहिती संदर्भात. ठीक आहे, आता कोणत्याही प्रकारची मिस्टेक असली तर ती पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःचा फॉर्म अनसर्टिफाय करायच्या अगोदर एकदा लक्षात घ्या, तुम्ही जास्तीत जास्त 3 वेळेस फॉर्म अनसर्टिफाय करू शकता. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त करू नका, कारण की रिस्क येईल त्यावेळेस. तर तुम्ही काय करायचंय, तुमची चुकी जर मायनर असेल म्हणजे छोटी चुकी आहे, उदाहरणार्थ पर्सेंटेजमध्ये समजा 68.61 आहे आणि तुम्ही जर समजा 68.62 आले तिथं, एवढं काही मेजर मिस्टेक नाहीये. थोडीफार डेट मागे पुढे झाली त्यातही काही मिस्टेक नाहीये, थोडीफार माहितीमध्ये थोडं स्पेलिंग मिस्टेक झाली तर तीही मायनर चुकी आहे. या गोष्टींकडे जे आहे इग्नोर करा, या गोष्टी एवढ्या काही महत्त्वाच्या नाहीये. तुम्ही जर MSCIT भरलीच पाहिजे असं नाहीये, MSCIT माहिती भरली किंवा नाही भरली तरी चालते. सेट एक्झाम, नेट एक्झाम, PhD संदर्भात माहिती भरली किंवा नाही भरली तरी चालते. ठीक आहे, त्याच्यामुळे या गोष्टी जर मायनर गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची काही आवश्यकता नाही. पण जर समजा एखाद्या ठिकाणी तुमची मेजर मिस्टेक आहे, माध्यम चुकलं असेल, तुमच्या नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, किंवा तुमचं डॉक्युमेंट आलं असेल एखादं, किंवा तुमच्या एखाद्या ठिकाणी करेक्शन करायचं बाकी आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्ही ते करेक्शन अनसर्टिफाय एकदा फॉर्म करा. स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर परत एकदा अनसर्टिफाय करा आणि परत त्याला सेल्फ सर्टिफाय करून घ्या आवश्यक. ठीक आहे, मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितल्या. मायनर मिस्टेक असली तर गरज नाही, मेजर मिस्टेक असली तर चुकी दुरुस्त करून घ्या. आता आहे शेवटचा पॉईंट नंबर 4, तो आहे सेल्फ सर्टिफाय. तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय किंवा नाही झाला हे कशावरून ओळखायचं बघा. तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला तिथे जे आहे विचारलं जातं, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण माहिती भरता आणि तुम्हाला चेक करण्यासाठी चेकलिस्ट येते, पूर्ण तुमचा फॉर्म जो आहे तो चेक करण्यासंदर्भात माहिती येते, तर तुमचं पूर्ण माहिती व्यवस्थित तपासायची. नंतर खाली सेल्फ सर्टिफाय फॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. तर त्यावेळेस तुमचा फॉर्म जो आहे तुमच्या समोर ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्याच्यावर वॉटरमार्क येतो, सेल्फ सर्टिफिकेशन 2025. तर तो जो वॉटरमार्क आहे तो वॉटरमार्क आल्यानंतर 100% 100% शुअर होऊन जायचं की आपला फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय झालेला आहे. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही उमेदवारांचं म्हणणं आहे फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर OTP येतो का, किंवा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर ईमेल आला नाही तर मग कन्फर्म समजायचं का झाला किंवा नाही झाला. काहीच टेन्शन घेऊ नका. OTP, ईमेल किंवा तुम्हाला मेसेज नाही आला तरी काही हरकत नाही. फक्त तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झाल्यानंतर सेल्फ सर्टिफाय फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफिकेशन नंतर वॉटरमार्क येणे आणि तुमचा फॉर्म तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून ठेवणे, PDF फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून तुम्हाला जे आहे कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. आणि विशेष जर तुमच्या फॉर्मवर वॉटरमार्क आला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे, म्हणजेच तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. आता त्याला छेडछाड करू नका. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय तर त्यावेळेस तुम्हाला त्याची PDF डाउनलोड करून घ्यायची आहे मोबाईलमध्ये, सोबत लॅपटॉपवर सुद्धा सेव्ह करून ठेवायचे. आणि अजून एक बॅकअप प्लॅन सांगतो की एखाद्या मित्राला किंवा एखाद्या ठिकाणी जे आहे दुसऱ्या ठिकाणी ती सेव्ह करून ठेवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा जो फॉर्म आहे तुमचा सेल्फ सर्टिफाय झालेला, हा फॉर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागतो. याची प्रिंटआउट काढायला विसरू नका, ती सुद्धा कलर प्रिंटआउट. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट काढल्यापेक्षा कलर प्रिंटआउट लागते. कलर प्रिंटआउट काढून ठेवा, त्याच्यामध्ये तुमचा फोटो सगळं असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे, झालं कळलं तुम्हाला सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झाला. तर ज्यावेळेस वॉटरमार्क असला आणि तुमचा फॉर्म वर सेल्फ सर्टिफिकेशनचा सिक्का आला तर त्यावेळेस म्हणजे ते जो वॉटरमार्क लिहून आला सेल्फ सर्टिफिकेशन 2025, तर त्यावेळेस तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे. आता सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, ज्यासाठी खूप सारे उमेदवार जे आहेत या व्हिडिओमध्ये मला जी गोष्ट सांगायची ती ही आहे की बघा, आता काहीतरी महत्त्वाची अपडेट जी आहे ते येणार आहे आणि ती अपडेट तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये
पवित्र पोर्टल ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. आता ती अपडेट कशा संदर्भात असू शकते, ती अपडेट वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात असू शकते. मे बी पॉसिबिलिटी कशा संदर्भात आहे ते सांगतो. सगळ्यात अगोदर डोमिसाईल सर्टिफिकेट संदर्भात जर काही अपडेट असली तर ती येऊ शकते. दुसरं कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्या संदर्भात अपडेट येऊ शकते. नंतरच्या तारखेला चालेल किंवा नाही चालणार. नंतर इतर जी माहिती आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट येऊ शकते. जशी मागच्या वेळेस मोबाईल क्रमांकासंदर्भात किंवा काही सूचना आल्या होत्या किंवा काही सेल्फ सर्टिफिकेशन संदर्भात सूचना होत्या, काही गोष्टींसंदर्भात सूचना आल्या होत्या, तशाच प्रकारचे तुम्हाला एकदा अपडेट दिला जाईल. नंतर डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा अपडेट येईल आणि सेल्फ सर्टिफिकेट करण्यासंदर्भात किती तारीख शेवटची आहे त्या संदर्भात आणि सगळ्यात शेवटी काही सूचना येतील तुमच्यासाठी त्या. आणि जर काहीच नाही आलं तर तारीख वाढली किंवा नाही वाढली त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला जे आहे परिपत्रक पाहायला मिळेल. जर तारीख वाढली तर त्या संदर्भातचं डेट एक्सटेन्शन किती तारखेपर्यंत तारीख वाढलेली आहे ते सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलवर ऑफिशियल परिपत्रकाद्वारे माहिती मिळेल. तर ही गोष्ट कशासाठी सांगितली मी, कारण की तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये काय करायचं आहे, फक्त पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरी करून ठेवलं तरी सुद्धा जी काही अपडेट येईल पवित्र पोर्टल साईटवर ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत ती पोहोचलेली असेल तारीख वाढल्यानंतर. पण सद्यस्थितीमध्ये तारीख वाढलेली नाहीये. नुकतं या सिच्युएशनमध्ये जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय तिथपर्यंत तारीख वाढलेली नाहीये. नंतर जर वाढली याच्यानंतर तर त्यावेळेस मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यानंतर सांगेन. तुमचा स्वतःचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफिकेट नक्की करा आणि त्याला डन करून टाका. शेवटी वाट बघू नका कशाची. आता कोणत्याही गोष्टीची हार्डली हार्ड तुम्हाला एक शेवटचं वाक्य सांगेल. जर तुम्ही शिक्षक पद भरतीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय होणं खूप आवश्यक आहे. तुमची माहिती थोडी मागे पुढे झाली तरी चालते, पण तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या, प्रिंटआउट काढून ठेवा. शिक्षक भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर जाणार नाही याची खात्री घ्या. ठीक आहे. हा व्हिडिओ या संदर्भातच होता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंट्स करा. तुमचे काही प्रश्न असतील ते मी कमेंट्सबद्दल तुम्हाला जर विचारायचे असले त्याचे मी लवकर उत्तर देईल, कारण की फक्त 2 दिवस बाकी आहे फक्त. आणि महत्त्वाची गोष्ट अजून, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला यासाठी विसरू नका, कारण की खूप साऱ्या मुलांचे काही अजून क्वेरीज आहेत त्या अजून सुटलेल्याच नाही आहेत. त्याच्या संदर्भात जे उमेदवार वाट बघतायत त्यांनी फक्त अपडेट केव्हा येईल या संदर्भात अपडेट राहा. अपडेट जर आली तुमच्या संदर्भात, डॉक्युमेंट संदर्भात किंवा वेगवेगळ्या विषयांसंदर्भात तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाईल. पण जर नाहीच आली तर त्यावेळेस शेवटचा ऑप्शन जे आहे स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या एनी हाव कंडिशनमध्ये, जेणेकरून रिस्क राहणार नाही. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे तुमचे काही क्वेरीज असतील, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.